2025 पासून राज्यात सर्व वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य करण्यात आले। महाराष्ट्र शासन कार्य नियमावलीमध्ये सुधारणा करणार असल्याचं देखील कळतंय। शासकीय कारभार अधिक पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख करण्यासाठी बदल करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। मंत्रिमंडळापुढे आणायची प्रकरणं, मुख्यमंत्री यांच्या मान्यतेसाठी सादर करण्याची प्रकरणं देखील त्याच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजित, मंत्रिमंडळातील पूर्णपणे कामकाज, त्याच पद्धतीने मंत्रिमंडळाचं संपूर्ण कामकाज जे आहे ते पेपरलेस व्हावं याकरता गेल्या काही महिन्यांपासून पुढाकार घेतला जात होता। त्याचा निर्णय आता आजच्या कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे। प्रस्ताव असतील, त्याच पद्धतीने टिप्पणी असतील, सूचना, हरकती या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ऑनलाईन ई प्रणालीद्वारे घेण्यात येतील किंवा तशा सुविधा केल्या जातील आणि त्या पद्धतीचं ट्रेनिंग देण्याकरता देखील मंत्री आणि त्यांचे संपूर्ण जे स्टाफ असतो या स्टाफला देण्याची सुरुवात झालेली आहे। याची माहिती देखील दिली गेलेली आहे। आतापासून आज पूर्णपणे जी कॅबिनेट होती ही ई कॅबिनेट होती आणि त्यामध्ये सर्वांना टॅब दिला गेला होता। एक प्रायोगिक तत्वावरती आज राबवलं गेलं आणि त्यानुसार आजच्या प्रायोगिक तत्वानुसार टॅबवरती ई कॅबिनेट जी आहे ती राबवली गेली होती। यापुढे ज्यावेळी सर्व विषय येतील त्यावेळी प्रत्येक मंत्र्याकडे जे आहेत ते ई प्रणालीनुसार टॅब दिले जातील आणि त्यावर सर्व विषयांची मांडणी असेल, अजेंडा असेल, त्यावरती काही सूचना, हरकती घ्यायच्या असतील, काही त्या ठिकाणी सांगायचं असेल, त्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या त्या टॅबवरती होतील। म्हणजे एक पद्धतीनं संपूर्ण मंत्रिमंडळाचा कारभार जो आहे किंवा मंत्रालय जे आहे ते ई प्रणालीद्वारे पेपरलेस करण्याचं कामकाज जे आहे ते आता आजपासून सुरुवात होईल आणि त्याला कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळालेली आहे। दुसरीकडे साधारणपणे शासनाच्या प्रचलित सार्वजनिक खासगी सहभाग धोरण 2014 मध्ये सुधारणा केली गेलेली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीमध्ये ही सुधारणा केली गेलेली आहे। 1 एप्रिल 2025 पासून सर्व वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य केलेला आहे। म्हणजे कोणत्याही वाहनांना जे आहे ते जर फास्टॅग नसेल तर जी दुपटीने रक्कम घेतली जात होती आता त्यावरूनही रक्कम जी आहे ती वाढवली जाईल। त्यामुळे प्रत्येक वाहनाला फास्टॅग जे आहे ते आता कंपल्सरी केलं जाईल। यामध्ये मग आपल्याला आधी माहिती आहे की काही एक्झम्प्टेड वाहन असायची किंवा काही लोकांचे मंथली पास असायचे, तर तसं होणार नसून सर्व काही गोष्टी ज्या आहेत या ई प्रणालीद्वारे फास्टॅग वरती येतील असं स्पष्ट निर्देश जे आहेत ते शासनाकडून दिले गेले आहेत आणि त्यानुसार सर्व कार्यवाही जी आहे ती सुरू केली गेली आहे। यासाठी प्रत्येक वाहनाला फास्टॅग लावण्यासाठी अनिवार्य कालावधी जो आहे तो 1 एप्रिल पासून दिला गेलेला आहे। 1 एप्रिल नंतर ज्या गाडीवरती फास्टॅग नसेल त्या गाडीला दंड जो आहे तो त्या ठिकाणी भरावा लागेल। होऊ शकतं की कॅबिनेटमध्ये किंवा सरकार या बाबतीमध्ये निर्णय घेऊन आता ज्या पद्धतीने टोल नाका आपण गेलो आणि आपल्याकडे जर फास्टॅग नसेल तर आपल्याला दुप्पट टोल भरावा लागतो, तर होऊ शकतं की त्यामध्ये आता आणखीन काही वाढ केली जाईल का सरकारकडून हे अद्याप स्पष्ट केलेलं नाहीये। पण 1 एप्रिल पासून फास्टॅग जे आहे ते अनिवार्य सर्वांना करण्यात आलेले आहे। हे दोन महत्त्वाचे निर्णय जे आहेत ते आजच्या कॅबिनेटमध्ये झालेले आहेत आणि आजची मंत्रिमंडळ बैठक जी आहे ती संपलेली आहे। बरं अजित, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।